हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लेचिका पानमध्ये. मी आहे ची म्हणजे चित्राली आणि मी आहे ली म्हणजे सायली. तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की गणपती बाप्पा येत आहेत. तर दरवर्षी आपण मावा मोदक करतो, तर ह्यावेळेस काहीतरी वेगळं म्हणून खोबऱ्याचे मोदक करायचे. तर चला तर मग करूया आपण खोबऱ्याचे मोदक. की तू काय काय साहित्य लागणार आहे ते दाखव. सगळ्यात आधी आपल्याला खोबऱ्याचे मोदक बनवायचे म्हणजे खोबरं लागणार आहे, जे की मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. मग हे घेतलं आहे कंडेन्स मिल्क आणि हे घेतलं आहे मिल्क कंपाऊंड. आणि मोदक बनवायच्यात म्हणून मी हा मोदकाचा साचा घेतला आहे. तर आपल्याला काही एवढं काही करायची गरज नाही आहे. अर्ध्या तासात आपले मोदक होऊन जातील हे. तर मी आता सुरुवात करते. काय करायचं आता? आता हे जे खोबरं आपण घेतलं आहे त्यामध्ये मी मिल्क मेड ॲड करते. फ्रीज मध्ये ठेवलं त्यामुळे थोडं घट्ट झालंय ना. हो, आधीच बाहेर काढायला हवं होतं 1-2 तास. पण आपल्याला लागणार आहे तेवढं आलं तरी बस. हे आपल्याला किती घ्यायचंय? साधारणतः आपल्याला ह्याचे गोळे होतील म्हणजे मोदक वळतील असं घ्यायचं. ओके, म्हणजे जास्त पण नाही झालं पाहिजे, नाही तर मग सगळं असं हां, खराब होऊन जाईल. खूप इझी आहे ना, 3च साहित्यामध्ये मोदक होणार. आता मी हे मिक्स करते. जेवढं लागेल तेवढं मी घेईन त्याच्यात अजून. हे गोड असतं त्यामुळे ह्याच्यात साखर टाकायची गरज नाही आहे आपल्याला. झालं रेडी. तर आता मी हे टाकलंय, त्याचे गोळे होत आहेत. हे असं गोळं होत आहे म्हणून मग मी आता हे साच्यामध्ये टाकते. किती भरायचं साच्यामध्ये? साच्यामध्ये आता हा किती तुला कसं मोदक हवा. पूर्ण भरून ना ते, हां, आणि घट्ट दाबावं लागेल. हो, कारण करायला शेप आला पाहिजे ना आपल्या मोदकाचा. आणि मग ह्याला नंतर काय करायचं? ते चॉकलेट कशासाठी घेतले? हे आता झालं ना की हे सेट करायचे फ्रीजमध्ये. खोबरा म्हणजे खोबरा चॉकलेटचे मोदक आहेत. मग चॉकलेट मध्ये नंतर त्याला हा, हे डीप करणं. करायचंय, बाकी काहीच नाही. आणि परत सेट करायचंय. ओके. लगेचच काढायचं की थांबावं लागेल? कशातून? हे साच्यातून. हा, शेप आल्याशी मतलब ना आपल्याला. हे बघ. अरे वा, मस्त चालेल. हे असेच पण खाऊ शकतो का? हो, खाऊ शकतेस. छान. ओके ना? मी आता तोपर्यंत हे बाकीचे मोदक बनवून घेते आणि पुढची प्रोसिजर तुम्हाला सांगते. ओके. आता मी हे बनवून घेतले आहेत मोदक आणि मी आता हे फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवते 10 मिनिटासाठी.
किती वेळ ठेवावं लागेल? 10 मिनिटं. तर 10 मिनिटांनी ह्याला आपण काढूया. तोपर्यंत ते घट्ट होतील, सेट होतील. हे सायली बनवलेले मोदक आहे. ट्राय करते ती ट्राय. चॉकलेटचे तुकडे म्हणजे हा एक बार घेतलाय पूर्ण मिल्क कंपाऊंडचा आणि त्याचे आता मी इथे तुकडे करते जेणेकरून ते लगेच मेल्ट होतील त्यासाठी. मी चॉकलेटचे हे तुकडे करून घेतले जेणेकरून ते लगेच मेल्ट होतील आणि इथे गॅसवर पाणी तापत ठेवलंय मेल्ट होण्यासाठी. तर आता मी ह्याच्यावर ठेवते. आणि पाणी खालचं त्या वरच्या भांड्याला टच नाही झालं पाहिजे, फक्त ते वाफेवर मेल्ट करायचे. हे असं पाणी ठेवलंय आणि त्याच्यावरती ही छोटीशी कढई आहे ती ठेवली. त्याच्या वाफेवर पाण्याच्या हे मेल्ट होऊन जाईल आपलं चॉकलेट. हे असं चॉकलेट मेल्ट करून घेतलंय आणि आता 10 मिनिटापेक्षा जास्त झाले आहेत. तर मी चॉकलेट काढते आणि मग ते ह्यामध्ये मी डीप करणार आहे. 10 मिनिटापेक्षा जास्त मिनिट झाले आहेत तर मी आता चॉकलेट्स काढते. बघू कडक झाले. हे आपलं कडक झालं आहे आणि हे मी आता ह्या मिल्क कंपाऊंडमध्ये डीप करणार आहे आणि मग काढून परत ते फ्रीजमध्ये 10 मिनिटसाठी फ्रीज करणार आहे. झाले आपले चॉकलेट रेडी होणार आहे. अरे वा, मी खायला रेडी आहे. गरम आहे तर जरा थोडंसं थंड होऊ दे, नाहीतर मग ते मोदक मेल्ट होतील. थंड व्हायला लागेल. 2 मिनिटं जरा आपलं हे गरम आहे ना ते मेल्ट होऊ दे चॉकलेट, नाहीतर मोदक आपलं मेल्ट होऊ दे. का थंड? हा थोडंसं पोपट असं तर मी ह्याच्यात डीप करायचे. आपलं चॉकलेट थोडंसं घट्ट आहे, थोडंसं असं पातळ पाहिजे ना तर ते जास्त हे होईल. काढायला डिफिकल्ट जाईल ना. आपलं काय चूक झाली? काही नाही झाली आहे. आपलं चॉकलेट जरा आधी आणलेलं आहे ना. ओके ठीक आहे, पण होते. हे ते माहिती आहे तुला ह्याच्यामध्ये मॅगडीमध्ये ते आईस्क्रीम येतं सॉफ्टी, त्याच्यामध्ये चॉकलेट फ्लेवरवाली सॉफ्टी येते ना, ती पण अशी चॉकलेटमध्ये फक्त डीप करून देतात. वरून हे असते चॉकलेट आणि आतून ती व्हॅनिलावालीच असते. खूप गरमी पण आहे ना, त्यामुळे ते चॉकलेट लगेच हे होते. चॉकलेटला असं नाही मेल्ट होत, ते प्रॉपर मेल्ट झालं पाहिजे. हे आपण खूप दिवस आधी आणलंय ना. तर आता 10-15 मिनिटं झाली आहेत. मी आता चॉकलेट्स काढते. ॲक्च्युली थोडीशी गरमी आहे त्यामुळे ना चॉकलेटला प्रॉपर असं शेप नाही आले आहेत, पण तरी आले आहेत बऱ्यापैकी. टेस्टला भारी असले ना बस झालं. तुम्ही बघू शकता. गरमी फर्स्ट अटेम्प्ट होता आमचा त्यामुळे असं काही नाही. याची सर्कलवाले जे चॉकलेट केले ना ते परफेक्ट होतात, पण हे आपण कसं मोदक केलं आणि थोडंसं गरमी जास्त आहे आज, त्यामुळे त्याचं प्रॉपर चॉकलेट मेल्ट नाही झालं. तर ठीक आहे, तुम्हाला तर दाखवतो.
असं फर्स्टचा शेप छान वाटतो, त्याला प्रॉपर लागलाय असं दिसतंय. पण हे खायला खरंच खूप छान असतात, छान लागतात, असतात नाही लागतात. राजूला, मम्मीला सर्वांना ट्राय करायला देऊया. हो, ही गणपतीत बनवू शकतात लोक, हो. काहीतरी वेगळं हे प्रसाद म्हणून. तर असे झालेत आपले मोदक रेडी. तर ह्या गणपतीत तुम्ही सुद्धा ट्राय करा असे मोदक आणि केल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा. पण हे तुम्हाला असं दिसताना थोडंसं असं थोडं वेगळं वाटत असेल, म्हणजे मोदकचा शेप नाही सगळ्याला दिसतोय, पण ते आज थोडं गरमीमुळे तो प्रॉपर चॉकलेट मेल्ट नाही झाला. पण हे असे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे होत आहेत मोदक ते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर तुम्ही सुद्धा असे चॉकलेट ह्यावेळेस गणपतीत बनवा आणि कसे लागतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग लिची कप. बाय. उचल ना पहिला तो जरा हातात घेतला असं.